नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप असं मोठं नाव विठ्ठल ड्रायव्हर बुतकर तसेच अजय शेठ कलिढोणकर या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक टॉपची दावण आता विठ्ठल नाना अजय शेठ यांच्याकडे आहे। सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की विठ्ठलना काय चीज आहेत, कशा पद्धतीनं गाड्या ज्या आहेत ते चालवतात, स्वतः मालक, स्वतः चालक आणि स्वतः नियोजकसुद्धा करतात, म्हणजेच पहिऱ्यांचं वगैरे असतील ते। तर मग चला सुरुवात करूया। विठ्ठलांच्या दावणीला असे बरेच नंदी आहेत, या नक्की खरेदी ज्या आहेत कोणकोणते आहेत नवीन सुरुवातीला तुम्ही बघितलं जेव्हापासून नानांच्या दावणीतून सर्जा गेला तेव्हापासून नानांच्या दावणीला एक नाग्या नावाचा नंदी होता, तुम्ही बघितलं का? नाग्यानंतरनं त्यांनी परत नाग्यानेसुद्धा चांगला पळ दाखवला, खूप साऱ्या मैदानामध्ये तोसुद्धा गुलालामध्ये राहिलेलाच होता। परंतु नंतरनं नानांच्या दावणीला तेजा आला। तेजा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, दोन्ही खांदी पळतो आणि दोन्ही खांदी चांगली कामगिरी केली त्यासुद्धा नंदीनं। एक पेडगावच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये तोसुद्धा फायनलमध्ये राहिलेला होता। असा हा अजय शेठ आणि विठ्ठल यांचा घरचा साज म्हणावा लागेल। तेजा आणि दिवाण्यासुद्धा एक नाशिकचाच आहे, त्याचीसुद्धा खरेदी झालेली आहे। आणि तुम्ही बघितलं तेजा आणि दिवाण्या एक कॉम्बिनेशन खूप चांगलं जमतं आणि हे कॉम्बिनेशन विठ्ठलांना बऱ्याच ठिकाणी मैदानामध्ये त्यांनी या जोडीला पळवलेलं आहे आणि या जोडीनं निराशसुद्धा केलं नाही। जाईल त्या मैदानामध्ये फायनलमध्ये राहिलेलीच आहे गाडी, कुठल्या ठिकाणी एक नंबरसुद्धा केला आहे, काही ठिकाणी पराभूतसुद्धा झालेत। खेळ आहे, खेळामध्ये चालतं तेवढं। परंतु तुम्ही बघितलं तेजा आणि दिवाण्या एक चांगले आणि टॉपचे नंदी आहेत त्यांच्या दावणीला। परत नानांनी अनेक असे छोटेसे नंदी घेतले। आता मला एवढं नावे माहीत नाहीत, तर कमेंट्समध्ये सांगा तुम्ही, कारण की विठ्ठलांची मुलाखत मी घ्यायला जाणार आहे, त्यांच्या गोठ्यावरती लवकरच जाणार आहे। माझं बोलणंसुद्धा झालं नानांच्यासोबत, तर ते म्हणले बघूया करूया। आणि तुम्ही बघितलं 3 नंदी, तर मी 4 नंदी तुम्हाला सांगितले। एक नाग्या होता, नाग्यानंतर तेजा आणि दिवाण्या। आता चौथा नंदी घेतो। चौथा नंदी जो आहे तो सुंदर आहे। हा सुंदर नंतरनं घेतला, चिक्या घेतला। चिक्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, तो माळशिरसच्या भागातील तो नंदी आहे आणि तो तुम्ही बघितलं टॉपच्या मैदानामध्ये टॉपच्या स्पीडनं पळतो। एक वडूजमध्ये मैदान झालं होतं, मी उल्लेख केला आहे मागच्या व्हिडिओमध्ये, मागे एक व्हिडिओ बनवला होता, त्या मैदानामध्ये त्यांचा चिक्या अजय शेठ आणि विठ्ठल यांचा चिक्या आणि नाना यांचा पेठचा राजा, ही दोघे पळवती आणि रती महारथी त्या ठिकाणी मैदानामध्ये होते। आणि त्या चिक्याने डोळ्याचं पारणंच फेडलं होतं विठ्ठल नानांच्या। गाडी पब्लिकनं पळून सेमी पास काढला होता। मी त्या मैदानामध्ये होतो, नानांच्या शेजारीच होतो। काय प्रतिक्रिया होता नानांच्या, म्हणजे खूप असे चांगले मातबर लोक त्या ठिकाणी होतं आणि ते नक्कीच म्हणाले काय हा चिक्या पळतोय, काय कसली धमक आहे, पब्लिकनं पळते गाडी। राजा पब्लिक होता, चिक्या आतमध्ये होता, परंतु शेवटी हो का पब्लिकनं गाडी जी पळते ना त्या गाडीचं कौतुक हमेशा करायचं असतं गाडी। आणि ती गाडी सुट्टी आली होती पब्लिकनं, म्हणजेच बघा हा चिक्या किती म्हणजे कितीही टॉपचे मैदान असू द्या, त्या मैदानामध्ये कायम तो गुलालामध्ये राहतो। क्वचित कासेगावचं मैदान हुकलं, परंतु चालणार, शेवटी अनुभव थोडासा कमी आहे, त्याला हळूहळू अनुभव येत जाईल, तसा त्याचा पळ जो आहे तो लोकांसमोर दिसत जाईल। आणि ही एक टॉपचीच खरेदी होती त्यांची, नानांची आणि अजय शेठ यांची। आता वळूयात आपण आत्ता एक मध्यंतरी एक नंदी घेतलेला आहे, काहीतरी 51 लाखाचा आहे, तो नक्की कुठला नंदी आहे मला पण एवढं माहीत नाही आहे। ती एक टॉपचीच खरेदी आहे नानांची। बघा एवढे सारे सगळे, बाकी सगळे आहेत छोटे छोटे नंदी, म्हणजे एवढं मला नावे माहीत नाहीत, जरा कमेंट्स बॉक्समध्ये सुटला कुठला नंदी आहे, काय तो नक्की आदत आहे, दुसरा आहे काय, हे जरा थोडंसं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मला। आणि आत्ता एक मोठी खरेदी 51 लाखाची ती एक झालेली आहे, ती नक्की खरेदी कुठली आहे काय मला माहीत नाही आहे। मी काल परवा दिवशी व्हिडिओ बघितले त्यावेळेस समजलं मला, म्हणजे बघा कुठली
तिकडच्याच भागात आहे, संभाजीनगरचंच आहे बहुतेक, हारण्या का काय त्याचं नाव आहे. काय मोठ्या खरेद्या होत आहेत आणि चांगले चांगले नंदी विठ्ठलांच्या हातून हातून घडत आहेत. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे नाना काय चीज आहेत. नानांचा स्वभाव सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि खूप खूप छान व्यक्तिमत्व आहे. मी त्यांचा इंटरव्ह्यूसुद्धा घेतलेला, तुम्ही 2 वेळा घेतलेला आहे, बघा तुम्ही जाऊन. नाना आणि त्या विठ्ठल नानांचा आपल्या दोघांचा आणि वडूच्या मैदानामध्ये घेतलेला त्यांचा राजा आणि चिक्या ह्या जोडीनं 1 नंबर केला होता त्यावेळेस. आता विठ्ठल नानांच्या ह्या खरेदी झालेल्या आहेत, तसेच अजय शेट यांच्या, की कोणकोणते नंदी कशा पद्धतीनं पाळतात हे सुद्धा तुम्हाला मी सविस्तरपणे सांगितलेलं आहे. आणि आता बघूया आपण बकासूरकडे येतो आहे. तत्पूर्वी सर्जाकडे येतो. सर्जा वेगाचा शेवट सर्जा. त्या दिवशी मैदान होतं भुईंचं, सर्जा सापडलंच नाही लवकर लोकांना. सर्जा पळून का गेला त्या दिवशी तेच काय मला काय कळना. सर्जा थोडासा हँगाडाच बैल दिसतोय मला तर वाटते. पळताना एवढा त्याला म्हणजे 200 फुटात त्याला रोखणं इम्पॉसिबल आहे बरं का, कारण की त्याच्याजवळ एवढं स्पीड आहे सर्जाजवळ. आत्ता या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये त्याला पुरतच नाही बैल. तुम्ही म्हणताल आता नक्की सर्जाचं पराभव होते ती आणि सर्जाला बैल कसं काय पुरणार. अरे सर्जाचा पहिरा जर टॉपचा जर असेल ना, बक्या असेल, चिक्क्या असेल, घोट असेल, कर्णिकेचा राजा असेल, चिक्क्या असेल, म्हणजे काय सांगितला, एक टॉपचे जर पहिरे असतील ना त्याच्यासोबत, तर 100% त्याचीसुद्धा गाडी कोण रोखू शकत नाही बरं का. जसा सर्जाला कसं होतं आहे, सर्जाला बैल पूर्ण झाला आहे 100-200 फुटात तो खरंच गाडी खेचतो, फक्त त्याला तळातनं गाडी चांगला बैल काढणार पाहिजे, तळातनं गाडी, मग सर्जाचं काम करतो. परंतु सर्जाचं त्या दिवशी का पळून गेला तेच काय समजणं झालं. गावला सर्जा, फायनलला तो पळलाच नाही, का आता शेवटी गावलाच नाही तर पळणार कसं, कारण की तिकडं पावसाचं वातावरण झालेलं, टायमिंगमध्ये फायनल जो आहे तो संपन्न करायचा होता, तोपर्यंत सर्जा काय सापडलेला नव्हता. आणि सर्जा सापडला आहे. सर्जाचे फॅन्सचे मला खूप सारे फोन्स आले, तो सुखरूप आहे. आणि आता वळूयात आपण बकासूर आणि महाराजकडे. काल मैदानामध्ये फायनल जो आहे तो पावसाचा व्यत्यय आला, त्याच्यामुळे जो आहे तो फायनल झालेला नव्हता. आणि काल फायनल बकासूरचाच होता आणि बकासूरने दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की तो कितीही दिवस त्याला पळवा, त्याला काहीच होत नाही, त्याला काही कितीही पळवा रे, बिचारा पळतो, मालकासाठी पळतो, फॅनसाठी पळतो, बैलगाडा शर्यत क्षेत्रासाठी पळतो. काय या बैलाकडे एक वेगळीच शक्ती आहे, वेगळंच याला वरदान मिळालेलं आहे. महादेवाचा नंदी आहे हा, परंतु असा कसला नंदी आहे की जो दररोज पळतोय, गॅपने सुद्धा पळत नाही आहे आणि त्याला काही दम लागत नाही, काय नाही, बिचारा पळतो, हमेशा मालकाला नाराजच करत नाही. आणि असा कुठला बैल नाही की त्यानं कुठल्या बैलाचा पराभूत केला नाही. आणि खरंच बकासूरसारखा नंदी या जगामध्ये तर होऊ शकतच नाही, मला तर असं वाटतं. काय त्या बैलाकडे बघा ना, किती म्हणजे एवढं त्याचं नियोजन मोठं जरी नसलं होत कधी मैदानामध्ये, तरी तो आपली बारकीसारखी नंदी घेऊन त्यांना उजेडामध्ये आणतो. त्यांच्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये असं करणार आपला बक्या उर्फ बक्कू भाई. काल महाराजला गुलाल नव्हता आणि काल 1 नंबर होताच बकासूरचा आणि महाराजचा, काल नंबर 1 होताच. काय होतं शेवटी बघा, खेळामध्ये ग्राउंड त्या पद्धतीला लागतं. बकासूर आता काळ्या मातीला थोडासा कमी पळायचा आला आहे बरं का. मग जरा मी चांगला अभ्यास केलेला आहे. कटनाचं रान असेल ना, कटनाचं, मग ते तर कोणी म्हणायचं नाही की बकासूरच्या जोडीला हरवायचं. चांगला बकासूर असला ना टॉपचा बैल, गाडी खेचतो, मार रान पाहिजे आणि सप्पई रान पाहिजे, मग बक्या बघा सान कशी गाडी ओढत नेतोय ती. परंतु काय ते काळ्या मातीला थोडंसं बक्याचं थोडंसं बैल पूर्ण झाला आहे त्या ठिकाणी. परंतु असू द्यात, चला त्यामध्ये बक्या पळतोय तेच आपल्याला महत्त्वाचं आहे. खरा विजय आपला, आता खरा विजय म्हणजे आता 11 तारखेची तयारी पूर्व हिंद केसरीचं. 11 तारीख नाही, ह्या महिन्यामध्ये आता एप्रिल महिन्यामध्ये मोठं मैदान आहे हिंद केसरीचं, कोरेगावचं आहे. त्या मैदानामध्ये आता बघूया बकासूरचं कसं नियोजन होतं आहे, काय होतं आहे. 8 तारखेला एक मैदान आहे थारचं, ते मैदान होतं का नाही काय माहीत. शेवटी काय होतं, आधी बक्षीसं पाडते आणि परत ऐन टायमिंगला आदल्या 2 दिवसात घोळ होतो, सगळ्यांना माहीत आहे. असं होऊ नये.
परंतु असू द्या. चला, ही होती आजचा सारांश. तुम्हाला सांगितला कालचा फायनल का नाही झाला, पावसामुळे जरा कॅन्सल झाला. पिच जे आहे ते म्हणजे पिच म्हणजे खेळपट्टी जे फाटी आहे ती पाळण्यायोग्य नव्हती. आणि तसेच आणि आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका सर्जा त्या दिवशी पळून का गेला, सापडला, सुखरूप आहे. आणि विठ्ठलांच्या एवढ्या मोठ्या खरेदी कोणकोणत्या होत्या त्या तुम्हाला सांगितला. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.